मॅडम, समुद्रगुप्ताला भारताचा नेमणूक का म्हणतात? समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन नेपोलियन का म्हणतात? तर त्या समुद्रगुप्ताने काय केलेलं आहे, ते शौर्य पराक्रम हे गाजवून स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं आपलं संपूर्ण साम्राज्य, म्हणजे छोटं साधे राज्य होतं गुप्त काळाचं, ते त्याला खूप बलाढ्य आणि मोठं राज्य असं निर्माण केलेलं आहे. तो अतिशय चांगला म्हणजे विद्वान होता. बुद्धी चातुर्यानं त्यानं प्रत्येक जे उत्तर मोहीम काढली, दक्षिण मोहीम काढली, पूर्व मोहीम काढली, ही संपूर्ण भारतावरती वेगवेगळ्या मोहिमा काढल्या आणि त्याने तो प्रदेश जिंकून गुप्त साम्राज्य हे मोठं आणि विस्तारित केलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे, परकीय लोकांशी, जे परकीय राज्य होते त्यांच्याशी मैत्रीपूर्ण असे संबंध ठेवलेले आहेत, ठीक आहे. मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्या राज्यांच्यावरती त्यानं अप्रत्यक्षपणे आपलं नियंत्रण स्थापन केलेलं आहे. त्याच्या काळामध्ये म्हणजे समुद्रगुप्ताच्या काळामध्ये म्हणजे आर्थिक संपन्नता खूप होती, लोक हे सुखी समाधानी राहत होते. त्याने आपण बघितलं की न्यायालय त्याने उभे केलेली आहेत. त्याने सोन्याची नाणी पाडली, यावरून आपल्याला काय कळते, त्याची आर्थिक सुबत्ता खूप होती त्याच्या राज्यामध्ये. तो विद्या व कलेचा भोक्ता होता, म्हणजेच तो ज्ञानी होता, अत्यंत हुशार होता. म्हणजे संगीत, गायन, तर स्वतः विणा वाजवायला होता, हे पण आपण बघितलेलं आहे. म्हणजेच कसं होतं की त्याला संगीताचं ज्ञान होतं, त्यामुळे त्याने अनेक लोकांना राजाश्रय देऊन कलेचा विकास त्याच्या काळामध्ये त्याने केलेला होता. त्याचं जे धार्मिक धोरण होतं ते अतिशय सहिष्णुमध्ये होतं. फक्त वैदिक धर्म नसून तर अनेक धर्माचा त्यांनी काय केलेला आहे की राज्याश्रय दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या काळामध्ये कुठलाही धार्मिक संघर्ष झालेला नाही. अशा पद्धतीनं त्याचं राज्य होतं ते अतिशय चांगलं, कुशल, संघटित केलेलं आहे आणि आपलं साम्राज्य हे शांत आणि स्थिर ठेवलेलं आहे. म्हणून त्याला म्हणजे समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असं काही इतिहासज्ञांनी म्हटलेलं आहे. समजलं?